यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग करून 58 गोवंशाची सुटका करण्यात आली। यामध्ये नागपूरच्या 3 गोवंश तस्करांना ताब्यात घेतले असून गोवंश आणि कंटेनर असा एकूण 41 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग करून 58 गोवंशाची सुटका करण्यात आली। यामध्ये नागपूरच्या 3 आरोपींना अटक केली असून गोवंशासह एक कंटेनर असा एकूण 41,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई 7 मे रोजी सायंकाळच्या सुमारास वडकी पोलिसांनी केली। मरकाम मंजूर खान पठाण आणि अब्दुल सोहेब सर्व नारायण नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरी पोलीस स्टेशन आणि यवतमाळ नियंत्रण कक्षाकडून वडकी पोलिसांना 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की एक कंटेनर मांजरी वनी मार्गे गोवंश घेऊन वेगाने जात आहे। या माहितीवरून वडकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरकडे यांनी पथकासह तातडीने खैरी शिवार गाठले। कंटेनरचा वेग आणि परिस्थिती पाहता पोलिसांनी एका अरुंद पुलावर स्वतःचा ट्रक आडवा उभा करून रस्ता अडवला। सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास संशयास्पद कंटेनर घटनास्थळी पोहोचतात पोलिसांनी त्याला वेढा घातला। यावेळी चालक आणि त्याच्या 2 साथीदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने तिघांनाही ताब्यात घेतले। यावेळी पंचासमक्ष कंटेनरची तपासणी केली असता यामध्ये 58 गोवंश अत्यंत निर्दयीपणे आणि क्रूरतेने कोंडलेले आढळले। पोलिसांनी 11,60,000 रुपये किमतीचे गोवंश आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 41 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी संबंधित गोवंश तस्करांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन पन्सले यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी केली।